last tense of continuous tense. Which is the remaining one? Yes. Past is over, present is over. Now what is remain? Future only. So which tense we are going to learn? Future continuous tense. Now how to identify future continuous tense? Action will be going on. Action is not continue now. आता नाही चालू. भविष्यात चालू असेल. आपण नाही म्हणत का मी गावाला जात असेल, एरोप्लेन उडत असेल, आई मला मदत करत असेल, मी परीक्षा देत असेल, देत असेल. सो व्हॉट कम्स हियर? त प्लस असेल. क्रिया चालू असेल इन मराठी इट इंडिकेट्स. So what is the basic structure of any tense? Subject, helping verb, main verb, object. Subject is not important, object is not important. So what is the important? Helping verb plus main verb is important. Now again we have to go with the main verb. What main verb should I take? V1, V2, V3 or VING? I want to show continuous tense. What verb? VING, correct. VING. Now I want to show future. What are the forms of future? Will be. Will be, shall be. In modern English, only will be is used. Shall be has a particular use. So we will learn only will be plus VING. So VING indicates continuous, चालू है. But when it is चालू, will be indicates future. भविष्यात चालू असेल. भविष्यात चालू असेल. So it indicates subject plus will be plus VING plus object indicates future continuous tense. भविष्यात क्रिया चालू असेल असं दाखवायचं असेल त्यावेळेस काय वापरणार मी? will be plus VING. will be plus VING. Now whenever subject is, I use will be one plus will be subject. For all subject use will be. For all subject use will be. XYZ व्यक्ती आहे, त्याचं स्वप्न आहे की त्याला एरोप्लेनने फ्लाय करायचंय. आता त्या स्वप्न पूर्ण झालंय, त्याला तिकीट मिळालंय, त्याची पैशाची अरेंजमेंट झाली अँड ही इज रेडी टू गो. आता तो उद्या जात असेल. आता तो इमॅजिन करतोय, सगळं करत असेल भविष्यामध्ये सगळं. XYZ चं आपण नाव घेऊया की सोनू. सोनू एअरपोर्ट वरती अराईव्ह होत असेल किंवा त्याचं आगमन आपण म्हणतो ना की मी एअरपोर्ट वरती जात असेल. सो हाऊ कॅन आय से? मी किंवा सोनू. सोनू विमानतळावर जात असेल. आता जातोय का? नो. असेल इमॅजिन करतोय तो. कारण की फ्युचर मधल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी इमॅजिनरी आहेत. मी करत असेल, मी पाहत असेल, मी जात असेल किंवा ती करत असेल. तर आता सोनू विमानतळावर जात असेल. हाऊ कॅन वी से? व्हॉट इज द सब्जेक्ट? सोनू जात असेल. अजून मी एक शब्द इथे वापरेल की त्याचं आगमन होत असेल. तो काय म्हणतोय? माझं आगमन होत असेल. सोनूचं आगमन होत असेल. सो सोनू. व्हॉट इज द हेल्पिंग वर्ब? विल बी. आगमन होणे. जरा व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट देऊ आपण त्याला. व्हीआयपी ट्रीटमेंट मध्ये अरायव्हिंग. कुठे? ऍट द एअरपोर्ट. सोनू विल बी अरायव्हिंग ऍट द एअरपोर्ट. त्याचं विमानतळावरती आगमन होत असेल. आता तो काय करत असेल? तो चेकिंग करत असेल. माहिती आहे तुम्हाला ते पासपोर्टचं व्हेरिफिकेशन करतात, मग ते काय काय भानगडी असतात, ते चेकिंग असतं. मग आता तो चेकिंग करत असेल. सो हाऊ कॅन वी से? सोनू विल बी चेकिंग इन. सोनू विल बी चेकिंग इन म्हणजे काय? तो त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे व्हेरीफाय करत असेल. आता तो विमानाची वाट पाहत असेल वेटिंग रूम मध्ये. तो कसं म्हणणार? सोनू विल बी वेटिंग. वाट पाहत असेल. कुठे? इन द वेटिंग रूम. आता विमान आलं आणि आता सोनू विमानात बसला असं इमॅजिन करू आणि तो त्याचा बॅग्स वगैरे रॅक्स मध्ये ठेवत असेल. काय करतो तो? सोनू त्याच्या बॅग्स रॅक्स मध्ये ठेवत असेल. ठेवल्यात का? नाही. असेल. भविष्यात चालू आहे सगळं. सो हाऊ कॅन वी से? सोनू हेल्पिंग वर्ब विल बी. वर्ब कीप का? कीपिंग.
keeping his bags in racks or shelves. Or luggage. Sonu will be keeping his luggage or bags in rack or shelves. आता सोनू झालं एरोप्लेन मध्ये तो आता मला म्हणायचं तो बसला आता तो एरोप्लेन मध्ये प्रवास करत असेल पण त्याच्या अगोदर त्याचं विमान आता उड्डाण करत असेल ना. सो हाऊ कॅन यू से सोनूचं विमान उडत असेल म्हणजे काय म्हणतात त्याला त्या एअरपोर्ट वरनं ते टेक ऑफ करत असेल. सो हाऊ कॅन यू से सोनूज एरोप्लेन. व्हॉट इज द सब्जेक्ट नाव सोनूज एरोप्लेन will be taking off. का take off will be take off नाही. सोनूज एरोप्लेन will be taking off. आता सोनू मस्तपैकी विमानात बसलाय असं आपण इमॅजिन करू आणि तो प्रवास एन्जॉय करायला आहे. तो हाऊ कॅन वी से सोनू विल बी फ्लाइंग इन द एरोप्लेन. आता तो विमानात उडतोय ना. आता काय करतोय सोनू विल बी फ्लाइंग इन द एरोप्लेन अँड एन्जॉयिंग द जर्नी. And enjoying the journey. Sonu will be flying in the aeroplane and enjoying the journey. So कधी वापरायचं कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्यू भविष्यात क्रिया चालू असेल. हे सोनू काय सध्या आता करतोय का नाही भविष्यात करत असेल असं दाखवायचं असेल. मी पेपर देत असेल सर पेपर चेक करत असतील ते उद्या आमच्या घरी येत असतील किंवा एखाद्याचा बर्थडे असतो किंवा लग्न असतं तो म्हणतो अरे यार आज महिन्याला ना मी नवरदेव म्हणून उभा असेल. आता वाटतं आहे का महिन्यानंतरची गोष्ट लोक माझ्यावर अक्षता टाकत असतील मित्र मला गिफ्ट देत असतील. सो व्हॉट इज दिस इज द फ्युचर कंटिन्युअस टेन्स. किंवा एखाद्याचं स्वप्न असतं की मी एक आय वॉन्ट टू बिकम अ पॉलिटिशियन मग मी इलेक्शनला उभा राहत असेल माझा प्रचार असा करत असेल लोक मला मतदान करत असतील पीपल विल बी वोटिंग टू मी करेक्ट. मग मी लोकांचे आभार मानत असेल आय विल बी गिव्हिंग थँक्स टू पीपल. मग मी लोकांचे कामं करत असेल त्याच्या आधी लोक माझ्याकडे येत असतील पीपल विल बी कमिंग टू मी आय विल बी हेल्पिंग दॅम मी त्यांना मदत करत असेल. सो दिस इज वॉट इट्स अबाउट फ्युचर बट हाऊ इज द इट्स ऍक्शन विल बी कंटिन्यू इन द फ्युचर.